बॉलिवूडची पंगागल म्हणून ओळखली जाणारी भाजपा खासदार कंगना रनौत म्हटलं की वाद आणि सोशल मीडियावरील तिचं बिनधास्त व्यक्त होणं ओघानं आलंच। थेट बॉलिवूडमधील मोठ्या हस्तींना शिंगावर घेत तिनं बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं। आता राजकारणात आल्यावर देखील ती देशभरातील विविध मुद्द्यांवर सडेतोड भाष्य करते। सध्या तिच्या जेनझीला जनरेशन गटारछाप म्हणण्याच्या वक्तव्यामुळे ती देशभरात ट्रोल होते। कंगनानं बॉलिवूडच्या मोठमोठ्या दिग्गजांना आणि राजकीय नेत्यांना आपल्या शब्दांनी पाणी पाजलंय, पण याच क्वीनचा अहंकार ज्या एका महिलेनं थेट विमानतळावर एका झटक्यात जमिनीवर आणला, ती महिला आजही लोकांच्या स्मरणात आहे। कंगनाचं वादग्रस्त वक्तव्य येता सोशल मीडियावर लोकांना त्या महिला जवानाची आठवण झाली आणि कंगनाचा बंदोबस्त करायला पुन्हा तिला बोलवायचं का असा प्रश्न गमतीने लोक विचारू लागलेत। ड्युटीवर तैनात असलेल्या एका महिला जवानानं भर विमानतळावर देशाच्या एका नवनियुक्त महिला खासदाराच्या थेट कानशिलात लगावली होती। हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहून तिथे उपस्थित असलेले सुरक्षा रक्षक आणि इतर लोकही जागेवरच स्तब्ध झाले होते। त्या धाडसी महिला कॉन्स्टेबलचं नाव होतं कुलविंदर कौर। एका ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकानं थेट व्हीआयपी व्यक्तीवर हात उचलण्याची ही देशातील धक्कादायक घटना होती। कंगनानं शेतकरी आंदोलनावर केलेल्या टीकेतून त्या महिलेनं कंगनाच्या कानशिलात लगावल्याचं नंतर समोर आलं होतं। आता ती महिला नेमकी काय करते, लोकांना पुन्हा तिची आठवण का होते, त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तारीख होती 6 जून 2024। चंदीगड विमानतळावर सुरक्षा तपासणी दरम्यान कुलविंदर कौर यांनी कंगनाच्या कानशिलात मारल्यानं खळबळ उडाली। या कृत्यामागं कोणताही वैयक्तिक वाद नव्हता, तर तो शेतकरी आंदोलनादरम्यान कंगनानं केलेल्या एका विधानाचा साचलेला राग होता। 2020-21 मध्ये जेव्हा पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर 3 कृषी कायद्यांविरोधात ऐतिहासिक आंदोलन केलं, तेव्हा कंगनानं ट्विटरवर एक अत्यंत वादग्रस्त पोस्ट केली होती। तिने आंदोलनातील एका वृद्ध महिलेचा फोटो शेअर करत म्हटलं होतं की अशा महिला 100 रुपयांसाठी आंदोलनात भाड्यानं येऊन बसतात। या विधानानं संपूर्ण पंजाबमध्ये संतापाची लाट पसरली होती। जेव्हा चंदीगड विमानतळावर कंगना आणि कुलविंदर आमने सामने आले, तेव्हा कुलविंदर या जवानावर एका शेतकऱ्याची मुलगी भारी पडली। कानाखाली मारल्यानंतरचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये त्या अत्यंत संतापून म्हणाल्या, तिनं विधान केलं होतं की महिला 100 रुपयांसाठी तिथे बसतात। जेव्हा तिने हे वक्तव्य केलं तेव्हा माझी आई सुद्धा त्या आंदोलनात तिथे बसली होती। मी हे सहन करू शकले नाही। तिचं हे स्टेटमेंट आल्यावर खरा वाद काय होता ते समोर आलं। कुलविंदर कौर या पंजाबच्या मातीशी आणि शेतकरी चळवळीशी घट्ट जोडलेल्या आहेत। 35 वर्षीय कुलविंदर कौर या पंजाबमधील कपूरथला जिल्ह्यातील सुलतानपूर लोधी जवळील महिवाल गावच्या एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील आहे। कुलविंदर यांच्या घरात शेती हाच मुख्य व्यवसाय आहे। त्यांची आई वीर कौर या स्वतः शेतकरी असून दिल्लीतील ऐतिहासिक शेतकरी आंदोलनात त्या सक्रियपणे सहभागी झाल्या होत्या। कुलविंदर यांचे मोठे बंधू शेरसिंग महिवाल हे पंजाबमधील आघाडीच्या शेतकरी संघटना किसान मजदूर संघर्ष कमिटीचे कपूरथला जिल्हा संघटक सचिव आहेत। या संघटनेने कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली। कुलविंदर यांचे पती जगतार सिंग हे सुद्धा CISF मध्ये कार्यरत असून या घटनेच्या वेळी दोघेही चंदीगड विमानतळावरच तैनात होते। त्यांना 2 लहान मुलं आहेत। कुलविंदर कौर या 2008-9 मध्ये भरती झाल्या होत्या। विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार गेल्या 15 वर्षांहून अधिक काळाच्या नोकरीत त्यांची प्रतिमा अत्यंत प्रामाणिक आणि शिस्तबद्ध राहिली होती। त्यांच्या सेवा पुस्तिकेत यापूर्वी कधीही कोणतीही शिक्षा किंवा चौकशीची नोंद नव्हती। खासदारावर हात उचलल्यामुळे कुलविंदर कौर यांना सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात येऊन स्थानिक पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली होती। त्यानंतर त्यांना जामीन देखील मिळाला होता। सध्या त्यांची विभागीय चौकशी सुरू असून अंतर्गत तपासासाठी त्यांची पंजाबमधून थेट बेंगळूर येथील CISFच्या 10व्या रिझर्व्ह बटालियनमध्ये बदली करण्यात आली आहे। त्यांच्या या धाडसानंतर पंजाबमधील अनेक शेतकरी संघटनांनी कुलविंदर कौर यांच्या समर्थनार्थ इन्साफ मार्च काढला होता। त्यांच्या भावानं मीडियाशी बोलताना स्पष्ट केलं होतं की कंगनाने पंजाबच्या माता भगिनींचा केलेला अपमान कुलविंदरच्या मनात सलत होता आणि केलेल्या कृत्याचा तिला कोणताही पश्चाताप नाही। थोडक्यात सांगायचं तर शेतकरी आंदोलनावर कंगनाची ती टीका कुलविंदर यांनी संपूर्ण शेतकऱ्यांचा अपमान म्हणून समजली होती आणि त्याचं जे होतं ते रूपांतर चंदीगड विमानतळावर त्या थप्पडच्या रूपानं झालं। दरम्यान या घटनेनंतर अजूनही कुलविंदर कौर यांचं निलंबन कायम असून त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे। सोशल मीडियावर त्या पुन्हा सेवेत रुजू झाल्याच्या काही अफवा उडाल्या होत्या, मात्र CISFने त्या फेटाळून लावल्यात। कुलविंदर कौर यांचे पती जगतार सिंग हे देखील CISFचे कार्यरत अधिकारी आहेत, कार्यरत आहेत।
या घटनेनंतर त्यांचीही बदली बेंगळुरूला करण्यात आली असून कुलविंदर सध्या आपल्या पती आणि 2 मुलांसह बेंगळुरू येथेच राहतात। एका खासदारावर हात उचलल्यामुळे त्यांच्यावर स्थानिक पोलिसात गुन्हा दाखल झाला होता। सध्या त्या या कायदेशीर प्रक्रियेला आणि चौकशीला सामोरे जात आहेत। पंजाबमधील अनेक शेतकरी संघटना आणि नेत्यांनी त्यांना कायदेशीर आणि आर्थिक मदत देण्याची तयारी सुद्धा दर्शवली आहे। कंगनानं जेव्हा जंतर मंतरवरील झालेल्या जेनझीच्या आंदोलनाला गटरछाप म्हटलं, आंदोलनकर्त्यांना गटरछाप म्हटलं, त्यावेळी या सीआयएसएफ जवानांची आठवण जी होती ती सोशल मीडियावर काढली जात होती। म्हणून म्हटलं नेमका कंगना रनौतच्या कानाखाली मारलेला तो किस्सा नेमका काय होता तो तुम्हाला सांगावा। तुम्हाला काय वाटतं? त्या जवानानं जे केलं, महिला जवानानं जे केलं ते योग्य होतं की नाही? लोकशाहीत हे योग्य नाही? कमेंट जरूर करा। जय महाराष्ट्र।